नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मुस्लिम बांधवांचा मोहरम सण शांततेत साजरा झाला। सणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागातून 205 ताबूतांचे मिरवणुकीद्वारे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले। यावेळी शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। सटाणा शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून पावसाची हजेरी दिसत असली तरी अद्याप दमदार पावसाला सूर सापडलेला नाही। मात्र तालुक्यातील धरण क्षेत्रात संततधार सुरूच असल्याने जुलै महिन्याच्या प्रारंभीच बांगलाडमधील दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत। हीच दिलासादायक बाब बांगलाडवासियांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे। नांदगाव तालुक्यातील वेहडगाव येथील 19 वर्षीय युवतीच्या शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। सपना ईश्वर सानप असे या मृत मुलीचे नाव आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। येवला शहरातील येवला नपा मालकीच्या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामध्ये विस्थापितांना एकूण गाड्यांच्या 50% गाड्या आरक्षित करून द्या अशी मागणी सोमवारी येवले नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना व विस्थापित गाडदेरकांनी निवेदनाद्वारे केली। चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेने कोरियामधील सेंगियोन विद्यापीठ सेऊल यांच्याशी नुकताच एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक करार केला। एमोस्को 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होताना हा करार यशस्वीरित्या करण्यात आला। ब्राह्मणगाव येथे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर येथील श्री साईनगर सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त ब्राह्मणगाव ते शिर्डी पायी दिंडी व पालखी साई भक्तांसह सवाद्य शिर्डीकडे रवाना झाली। उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाचे अनेक विक्रम मोडीत काढले। जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यातील वार्षिक सरासरीच्या निम्म्याहून अधिक पाऊस झाला। गेल्या 24 तासात तब्बल 173 मिमी विक्रमी नोंद झाली। आज पाऊस काहीसा ओसरला असला तरी तालुक्यातील सर्वच भरलेले धरणाबरोबरच न भरलेल्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील खेडेले जुंगे, कोळगाव, कानडत, देवगाव, रुई आदी गावांमध्ये सततच्या पाऊस आणि गोदावरी डावा व मराठवाडा एक्सप्रेस कालव्यांची गळती यामुळे शेतामध्ये पाणी साचले। एप्रिल पासूनच पाणी साचल्याने उन्हाळी हंगामातील पिके सोडून गेली असून आता खरीप हंगाम ही वाया गेला। परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे महामार्गाची दुरवस्था झाली असून गावाच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याची संख्या वाढल्याने परिसरातील नागरिकांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे। येवला तालुक्यात नवीन गाड्याचे आरक्षण सोडत काढताना प्रथम विस्थापित गाडीधारकांना आरक्षण द्यावे, नंतर इतरांचा विचार व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्याकडे विस्थापित गाडीधारकांनी केली। सिन्नर येथील उड्डाण फाउंडेशन गेल्या 4 वर्षापासून पुस्तकदान अभियान राबवून नाशिक जिल्ह्यातील गेल्या 3 महिन्यापासून राबवलेल्या पुस्तकदान अभियानात 2 लाख रुपये किमतीची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली। सटाणा तालुक्यात विकासाच्या नावाने समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या असून वृक्षतोड, प्लास्टिकचा अमर्याद वापर, प्रदूषण याबरोबरच काही सामाजिक समस्याही निर्माण झाल्या। शिक्षणाला अध्यात्माची जोड दिल्यास या सर्व समस्याचे निवारण होऊ शकते असे प्रतिपादन डॉ. कृष्णा गायकवाड यांनी केले। सिन्नर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात व कोनांबे धरणाच्या उगम क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने देवनदी खडाळली। सिन्नर शिर्डी महामार्गालगत खोबडी शिवारात टिपलेले देवनदीचे दृश्य